नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या निमित्ताने बाहेर पडलेले पर्यटकांची गर्दी आणि त्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलतीमुळे एसटीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड आगारात जागा नसल्याच्या वादातून वाहकाला मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेबाबत चालक वाहक संघटनेचे निषेध व्यक्त करीत चालक वाहक संघटनेने याबाबतीत निषेध व्यक्त करून मनमाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार बस क्रमांक MH18BZ1287 ही एसटी बस पुणे येथून धुळ्याला जात असताना मनमाड बस आगारामध्ये आली। त्यात काही प्रवासी चढत होते, मात्र एसटी मध्ये जागा नसल्याचे वाहक कुर्बान शेख धुळे आगार यांनी सांगितले असता त्यांचा ऐकता 4 ते 5 तरुण एसटी बसमध्ये चढले व आत जागा नसल्याचे पाहून ते खाली उतरत असताना त्या तरुणांना राग आला आणि त्यांनी वाहकासोबत हुज्जत घालून शिवीगाळ करत वाचकाला मारहाण केली। इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर मारहाण करणारे तरुण पळून गेले। या मारहाणीमध्ये वाहक शेख यांना चांगलाच मुक्का मार लागला असून यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार सुद्धा दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहक चालक आणि कर्मचाऱ्यांनी मारहाणीचा निषेध करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।